नमस्कार विद्यार्थी मित्र हो. कालच्या लेक्चरमध्ये आपण सेट्स सगळे शिकलो होतो, सेट्सबद्दल सगळं आणि इंटरवल शिकलो होतो, काही एक्झाम्पलसुद्धा पाहिले होते. आजच्या लेक्चरमध्ये आपण सेट्स अँड रिलेशन्स या चॅप्टरमधून रिलेशन्स हे आपण बघणार आहोत. तर रिलेशन्स शिकण्याआधी रिलेशन्समध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहेत, जसं काही पहिला ऑर्डर्ड पेअर्स. तर ऑर्डर्ड पेअर्स, कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेट्स हे काय आहेत ते आज आपण जाणून घेऊ. त्याच्यानंतर रिलेशन्स नक्की काय आहेत आणि त्याच्यावरती एक्झाम्पल्स कसे विचारतात हे आपण जाणून घेऊ. ठीक आहे. नाउ व्हॉट इज द मीनिंग ऑफ ऑर्डर्ड पेयर्स? अ पेयर A comma B of numbers such that the order in which the numbers appear is more important is called as an ordered pair. हे बघा विद्यार्थी मित्र हो, ऑर्डर्ड पेयर म्हणजे काय? पेयर म्हणजे A comma B असते. पेयर म्हणजे जोडी A comma B किंवा X comma Y, जसं आपण ग्राफ्समध्ये बघतो तसंच पेयर म्हणजे A comma B. तर त्याला ऑर्डर्ड पेयर, ह्या पेयरला ऑर्डर्ड पेयर कधी म्हणतात? ज्यावेळी द नंबर इन विच द ऑर्डर इन विच द नंबर्स अपियर इज मोर इम्पॉर्टंट. जर ए हा पहिल्या स्थानी आहे तर पहिल्या स्थानाला महत्त्व आहे, बी या दुसऱ्या स्थानी आहे तर दुसऱ्या स्थानाला सुद्धा महत्त्व आहे. असं ज्यावेळी असतं त्यावेळी त्याला ऑर्डर्ड पेयर असं म्हणतात. उदाहरणार्थ जर ए, आता इथं बघा, A कॉमा बी अँड बी कॉमा ए आर डिफरंट, म्हणजे ए जर पहिल्या स्थानी लिहिला असेल, बी हा दुसऱ्या स्थानी लिहिला असेल तर A कॉमा बी हा युनिक झाला आणि B कॉमा ए हा सुद्धा युनिक झाला आणि A कॉमा बी, बी कॉमा ए हे दोन्ही एकमेकांपासून वेगळे झाले. म्हणजे पहिला लिहिलेली व्हॅल्यू, दुसरा लिहिलेली व्हॅल्यू, ह्याला आपण काय म्हणतो? ऑर्डर्ड पेयर्स म्हणतो. ऑर्डर्ड पेयर्सच्या अपोजिट काय असतं तर नुसती पेयर्स, ज्याच्यामध्ये A कॉमा बी किंवा बी कॉमा ए कसंही लिहा, फरक पडत नाही, किंवा ऑर्डर इन विच द नंबर्स आर लिस्टेड इज नॉट इम्पॉर्टंट. बरोबर. म्हणजे तिथं 1,1,2 असं लिहिलं असेल आणि 2,1 लिहिलं असेल तर तिथं चालतं, म्हणजे जे नुसती पेअर असते त्याला. आणि ऑर्डर्ड पेअरमध्ये 1,2 असं जर लिहिलं असेल आणि 2,1 असं जर लिहिलं असेल तर ते इक्वल नसतात. ऑर्डर्ड पेअरमध्ये ते इक्वल नसतात. म्हणजेच ऑर्डर्ड पेअर्स आर दोज इन विच द ऑर्डर इन विच द नंबर अपियर इज मोर इम्पॉर्टंट. द ऑर्डर इन विच नंबर्स अपियर, ज्या नंबराने ते व्हॅल्यूज येतात ते खूप महत्त्वाचं असतं, त्यावेळी त्याला आपण ऑर्डर्ड पेअर आपण असं म्हणतो. मग ऑर्डर्ड पेअर्सचा उपयोग काय, कुठे लागतात हे ऑर्डर्ड पेअर्स? तर एक एक्झाम्पल आपण बघूया. ऑर्डर्ड पेअर्समध्ये हे खूप महत्त्वाचं आहे, A कॉमा बी आणि बी कॉमा ए हे दोन्ही एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे वेगळे आहेत, डिफरंट आहेत. कारण का ए इथं पहिल्या स्थानावर आहे तर इथं ए ह्या पेअरमध्ये मात्र ए दुसऱ्या स्थानावर आहे. बरोबर. आता आपण त्याच्यावरती एक एक्झाम्पल बघूया. कुठं विचारतात हे ऑर्डर्ड पेअर्स? तर त्याचं एक एक्झाम्पल आहे, फाइंड एक्स अँड वाय व्हेन एक्स प्लस 3,2 इज इक्वल टू 4,y मायनस 3. ही एक ऑर्डर्ड पेअर आहे आणि ही एक ऑर्डर्ड पेअर आहे आणि त्या दोघांच्या मध्ये इक्वॅलिटी दिलेली आहे. बरोबर. ऑर्डर्ड पेअर्स इक्वल त्याच वेळी असतात ज्यावेळी एका ऑर्डर्ड पेअरचा फर्स्ट कॉम्पोनंट हा दुसऱ्या ऑर्डर्ड पेअरच्या फर्स्ट कॉम्पोनंटला इक्वल असतो. इथं कॉमा आहे आणि इथं सुद्धा कॉमा आहे, याचा अर्थ हा झाला फर्स्ट कॉम्पोनंट, हा झाला सेकंड कॉम्पोनंट. इथं या ऑर्डर्ड पेअरमध्ये हा झाला फर्स्ट कॉम्पोनंट, हा झाला सेकंड कॉम्पोनंट. तर बाय युझिंग द इक्वॅलिटी ऑफ ऑर्डर्ड पेअर्स वी कॅन राईट एक्स प्लस 3 इज इक्वल टू 4. बघा, एक्स प्लस 3 इज इक्वल टू 4 म्हणजे हे आणि हे पहिला एलिमेंट दोन्हीमधून समान इक्वल आहे. सो हे जर मी सॉल्व केलं तर हा 3 तिकडे गेल्यावर काय होतो? मायनस होतो. सो आय एम गेटिंग व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अँड सिमिलरली 2 इज इक्वल टू वाय मायनस 3. का? तर ऑर्डर्ड पेअरमध्ये हा दुसरा एलिमेंट आहे, हा सुद्धा दुसरा एलिमेंट आहे. सो आय एम गेटिंग वाय मायनस 3 इज इक्वल टू 2. सो मायनस 3 तिकडे गेल्यावर काय आला? प्लस 2. सॉरी, मायनस 3 इकडं राईट हँड साईडला आल्यावर प्लस 3 झाला. सो 2 प्लस 3 आय एम गेटिंग 5. सो y इज इक्वल टू 5 मला आन्सर त्याचं मिळालं. सो अशा टाईपचे एक्झाम्पल्स ऑर्डर्ड पेअर्समध्ये तुम्हाला विचारतात. बोर्ड 11th स्टँडर्डच्या फायनल एक्झाममध्ये सुद्धा अशा टाईपचे एक्झाम्पल्स विचारले जातात. नाव कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेट्स. कार्टेशियन प्रोडक्ट इज डिफाइंड ॲज सेट ऑफ ऑल ऑर्डर्ड पेअर्स A कॉमा बी सच दॅट A बिलॉंग्स टू कॅपिटल A, B बिलॉंग्स टू कॅपिटल B. म्हणजेच सपोज सेट A आहे, दुसरा सेट आहे बी. सेट ए मध्ये हे एलिमेंट्स आहेत, सेट बी मध्ये स्मॉल बीचे एलिमेंट्स आहेत. तर कार्टेशियन प्रोडक्ट कशाला म्हणायचं? याच्यातला एक एलिमेंट आणि याच्यातला एक एलिमेंट येऊन ज्यावेळी एक ऑर्डर्ड पेअर तयार करतात त्यावेळी त्याला कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेट्स असं म्हणतात.
बघा, सपोज एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. इफ ए इज इक्वल टू 1,2 अँड बी इज इक्वल टू ए, बी, सी, देन कार्टेशियन प्रोडक्ट इज ऑलवेज डिनोटेड बाय क्रॉस सिम्बॉल. म्हणजे ए क्रॉस बी इज इक्वल टू, हे बघा, ऑर्डर्ड पेअर्स तयार करतात एकत्र येऊन, त्याच वेळी ते कार्टेशियन प्रोडक्ट म्हणले जातात. यात 1, ए, बघा 1, ए हा एक पहिली ऑर्डर्ड पेअर झाली. 1, बी, 1, सी, अशा पद्धतीनं सगळे ऑर्डर्ड पेअर एका सेटमध्ये येतात. त्यावेळी त्याला कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेट्स म्हणतात. सो इन ए क्रॉस बी आय एम फायनली गेटिंग 1, ए, 1, बी, 1, सी. सिमिलरली 2, ए, 2, बी, 2, सी. ज्यावेळी अशा पद्धतीचे ऑर्डर्ड पेअर्स एका सेटमध्ये येतात त्यावेळी आपण त्याला कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेट्स असं म्हणतो. नाव ॲक्च्युअलमध्ये सेट्स अँड रिलेशन्समध्ये जो रिलेशन आहे त्याची डेफिनेशन काय आहे आपण बघूया. आपण कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेट्स बघितले, ऑर्डर्ड पेअर बघितले, तर मग रिलेशन म्हणजे नक्की काय? अ वेल डिफाइंड रिलेशन बिटवीन एलिमेंट्स ऑफ ए अँड बी इज गिवन बाय ए आर बी, वेअर ए बिलॉंग्स टू कॅपिटल ए and B belongs to capital B, and the relation gives ordered pair A, B. तर विद्यार्थी मित्र हो, कार्टेशियन प्रोडक्ट जसा असतो तसंच रिलेशन असतं, ज्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ऑर्डर्ड पेअर्स मिळतात. फक्त रिलेशनमध्ये जर एखादी कंडिशन दिली असेल तर ते कंडिशननुसार ते ऑर्डर्ड पेअर्स येतात. याचा अर्थ काय तर आपण एक्झाम्पलचा आधार घेऊन बघूया, पाहूया. लेट A इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5 अँड बी इज इक्वल टू 1, 4, 5. सपोज सेट ए दिलाय 1, 2, 3, 4, 5, बी दिलेला आहे 1, 4, 5 अँड आर इज द रिलेशन इम्प्लाइज एक्स इज लेस दॅन वाय. बघा, एक्स इज लेस दॅन वाय म्हणजे एक्स हा सेट ए चा एलिमेंट आहे, वाय हा सेट बी चा एलिमेंट आहे. तर आपल्याला एक रिलेशन अशा पद्धतीनं फाइंड करायचं आहे की जिथे एक्स इज लेस दॅन वाय म्हणजे एक्स इज लेस दॅन वाय. तर रिलेशन म्हणजे काय? सेट ऑफ ऑर्डर्ड पेअर्स, बरोबर. बघा, हा रिलेशन म्हणजे हा सेट ऑफ आपण ऑर्डर्ड पेअर्स एक सेट तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला ही सिच्युएशन फॉलो करायची आहे, ही कंडिशन फॉलो करायची आहे, एक्स इज लेस दॅन वाय. तर एक्स म्हणजे ए चा एलिमेंट, वाय म्हणजे बी चा एलिमेंट आणि एक्स इज लेस दॅन वाय म्हणजे 1 हा 1 पेक्षा लहान आहे का? नाही. म्हणून 1, 1 ही ऑर्डर्ड पेअर इथं आलेली नाही. 1 हा 4 पासून 4 पेक्षा लहान आहे म्हणून हे इथं इम्प्लाय, हे सॅटिस्फाय होते का? हे सॅटिस्फाय, कंडिशन सॅटिस्फाय होते. सो 1, 4 इथं आलं. 1 हे 5 पेक्षा लहान आहे का? आहे. सो 1, 5 आलं. 2 हे 1 पेक्षा लहान नाही म्हणून 2, 1 इथं आलं नाही. पण 2 हे 4 पेक्षा लहान आहे, तसंच 2 हे 5 पेक्षाही लहान आहे म्हणून 2, 4, 2, 5 आलं. सिमिलरली 3, 4, 3, 5 सुद्धा आलं. 4 हा 1 पेक्षाही लहान नाही आणि 4 हा 4 पेक्षाही लहान नाही. 4 हा 4 ला इक्वल आहे, लहान नाही, म्हणून 4, 4 इथं आलेला नाही. बट 4, 5 मात्र इथं आला. विद्यार्थी मित्र, आता आपल्या लक्षात आलंच असेल की रिलेशन म्हणजे सुद्धा सेट ऑफ ऑर्डर्ड पेअर्सच आहे. फक्त रिलेशनमध्ये एक सिच्युएशन, एक कंडिशन दिलेली असते, ती आपणाला फॉलो करायची असते, ते आपणाला सॅटिस्फाय करावी लागते. ॲरो डायग्राममध्ये मी आत्ताचे जे एक्झाम्पल बघितलं ते मी ॲरो डायग्राममध्ये एक्सप्लेन करतोय. सेट ए दिलेला आहे 1, 2, 3, 4, 5, बी दिलेला आहे 1, 4, 5 आणि अशा पद्धतीचं रिलेशन दिले की एक्स इज मस्ट बी लेस दॅन वाय म्हणजे एक्स जे आहेत सेट ए चे एलिमेंट ते वाय म्हणजे सेट बीच्या एलिमेंटपेक्षा लहान असायला पाहिजेत. तर बघा, आपलं हे आन्सर आलं. 1, 4, 1 हा 4 पेक्षा लहान आहे, 2 सुद्धा आहे, 3 हा सुद्धा 4 पेक्षा लहान आहे, पण 4 मात्र 4 ला इक्वल असतो, त्यामुळे इथून इकडं ॲरो गेलेला नाही. 4 पासून या 4 ला ॲरो गेलेला नाही. तसंच 1 हा 5 पेक्षा लहान आहे, 2 पण आहे, 3 सुद्धा आहे, 4 सुद्धा आहे, पण मात्र 5 पासून ॲरो जाऊ शकत नाही कारण का 5 हा 5 ला इक्वल आहे, लेस दॅन नाही. बरोबर. नाव द नेक्स्ट इज बायनरी रिलेशन ऑन सेट. Now what is the meaning of binary relation on set? Let A be a non-empty set, then every subset of A cross A is a binary relation on A. म्हणजे काय तर आपण एक्झाम्पलचा आधार घेऊन पाहूया. सेट्स अँड रिलेशन्समध्ये
बऱ्याचशा गोष्टी एक्झाम्पलचा आधार घेऊनच पटकन लक्षात येतात, डायरेक्ट जर वाचत बसलं तर लक्षात येत नाहीत. म्हणून हे डायरेक्ट एक्सप्लेन करण्यापेक्षा आपण एखाद्या एक्झाम्पलचा आधार इथं घेऊया. सपोज ए हा एक सेट आहे 1,2,3 आणि एक आर हे एक रिलेशन आहे जे ए वरूनच तयार झालेलं आहे. बघा मी काय म्हणतोय, आर हे एक रिलेशनच आहे जे ए वरूनच तयार झालेलं आहे. तर आपण आणखी एक फाइंड करूया, ए क्रॉस ए. एचं बायनरी प्रोडक्ट फाइंड करूया ए बरोबरच. बघा बरोबर, कार्टेशियन प्रोडक्ट, सॉरी बायनरी नाही, कार्टेशियन प्रोडक्ट. तर बघा 1 2 3 हा ए सेट आहे, तर ए क्रॉस ए म्हणजे आणखी एक ए सेट आला 1 2 3. तर 1 1 1 2 1 3 बरोबर. त्यानंतर 2 1 इथं सपोज आपण कन्सिडर करूया आणखी एक सेट आहे ए, कारण का ए क्रॉस ए बरोबर. तर मग परत काय आला 2 1 2 2 2 3 बरोबर, लिहिले का 2 3. त्यानंतर 3 1 3 2 3 3. तर बायनरी रिलेशन ऑन सेट आपल्याला काय सांगतं की जर हे रिलेशन कोणतंही रिलेशन असू दे, कशाही पद्धतीनं ते रिलेशन डिफाईन केलेलं असू दे, ते रिलेशन हे या कार्टेशियन प्रोडक्ट विथ इट सेल्फ सेटचा सबसेट असतो. हिअर आर इज सबसेट ऑफ ए क्रॉस ए. बघा आरमध्ये जे सगळे ऑर्डर्ड पेअर्स आहेत ते ए क्रॉस ए मध्ये आहेत का, तर आहेत. म्हणजेच कोणत्याही रिलेशनला आपण काय म्हणू शकतो, आर इज ऑर रिलेशन इज अ बायनरी रिलेशन ऑन ए. का, तर ते रिलेशन त्या ए क्रॉस एचा किंवा बायनरी रिलेशनचा सबसेट असतो. त्याच्यानंतर काही गोष्टी नोट डाऊन करण्यासारख्या आहेत ज्या सीईटीच्या आणि जेईच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. नोट 1, नंबर ऑफ पॉसिबल सबसेट्स बिटवीन सेट ए अँड सेट बी इज गिवन बाय. सेट ए आणि सेट बी मध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत, सपोज सेट ए मध्ये M1 एवढे एलिमेंट आहेत, सेट बी मध्ये एवढे एलिमेंट्स आहेत, M2 एवढे एलिमेंट्स आहेत, तर टोटल सबसेट किती असतात, M1 × M2 एवढे टोटल सबसेट असतात. सपोज सेट ए मध्ये 2च एलिमेंट आहेत, सपोज सेट बी मध्ये 3 एलिमेंट आहेत, तर टोटल त्यांचे सबसेट होणार किती, 2 × 3 म्हणजे 6. 2 3 6, 6 एवढे पॉसिबल सबसेट असतात. तर रिलेशन्स मात्र 2 × M1⁻² असतात. बघा जर M1 एवढे एलिमेंट सेट ए मध्ये असतील, M2 एवढे एलिमेंट सेट बी मध्ये असतील, तर M1 × M2 काय डिनोट करतं, नंबर ऑफ पॉसिबल सबसेट्स. तर 2 M1 × M2 काय डिनोट करतं, त्यांच्यामध्ये किती रिलेशन्स पॉसिबल असू शकतात हे डिनोट करतं. ह्याच्यामध्ये विद्यार्थी मित्र आपणाला गफलत होण्याची दाट शक्यता असते. हे पुन्हा एकदा व्यवस्थित ऐका आणि नोट डाऊन करून ठेवा. नाव द नेक्स्ट टर्म इज डोमेन, कोडोमेन अँड रेंज. डोमेन म्हणजे सेट ऑफ ऑल फर्स्ट कॉम्पोनंट्स ऑफ द ऑर्डर्ड पेअर्स इन रिलेशन आर. ऑर्डर्ड पेअर्स मध्ये जे पहिला एलिमेंट असतो त्याला आपण डोमेन म्हणतो. सेट बिल्डर मेथडमध्ये डोमेन कसा डिफाईन केला बघा, आर इज इक्वल टू ए सच दॅट ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर. ऑर्डर्ड पेअर मधला जो ए आहे तो ए म्हणजे डोमेन. रेंज म्हणजे द सेट ऑफ ऑल सेकंड कॉम्पोनंट्स ऑफ ऑल ऑर्डर्ड पेअर्स इन अ रिलेशन आर. बरोबर, ऑर्डर्ड पेअर्स मधला जो सेकंड कॉम्पोनंट आहे त्याला आपण काय म्हणतो, रेंज असं म्हणतो. बरोबर. तर कोडोमेन म्हणजे टोटल सेट बी जो आहे, सगळा जो सेट बी आहे त्याला कोडोमेन असं म्हणतात. इफ आर इज द रिलेशन फ्रॉम सेट ए टू सेट बी, देन सेट बी इज कॉल्ड एज कोडोमेन ऑफ द रिलेशन आर. विद्यार्थी मित्र, डोमेन, कोडोमेन अँड रेंज ही कन्सेप्ट एक्झाम्पलच्या आधारे आपण फंक्शन या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे, आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूयात. इफ x + 1, y - 2 = 3, 1 ही एक ऑर्डर्ड पेअर आहे आणि ही एक ऑर्डर्ड पेअर आहे. या दोन ऑर्डर्ड पेअर जर एकमेकाला इक्वल असतील, देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x अँड y. तर ऑर्डर्ड पेअरची इक्वॅलिटी आपल्याला माहिती आहे, याचा फर्स्ट कॉम्पोनंट आणि याचा फर्स्ट कॉम्पोनंट एकत्र इक्वल असतात. सो x + 1 = 3. त्याच्यावरून मी जर एक्सची व्हॅल्यू फाइंड केली किती आली, 2 आली. 1 हा राईट हँड साईडला गेल्यावर मायनस झाला. सिमिलरली या ऑर्डर्ड पेअर मधला सेकंड कॉम्पोनंट आणि याचा सेकंड कॉम्पोनंट इक्वॅलिटी आली. सो y - 2 = 1. सो y = 1 + 2 = 3. अशा पद्धतीनं हे सिंपल एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकता. तसंच इफ a = 1, 2 फाइंड a क्रॉस a. a क्रॉस a आपल्याला काय करायचं आहे, कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ सेट विथ इट सेल्फ फाइंड करायचं आहे. मग 1, 2 हा सेट आहे, तर आणखी एक ए आहे 1, 2, तर काय येणार 1 1. इथं 1, 2 आहे असं कन्सिडर करूया. 1 2 2 1 2 2. सो 1 1 1 2 2 1
2 अशा पद्धतीने आपलं हे आन्सर आले. अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला आजच्या टास्कमध्ये दिलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण विद्यार्थी मित्र काय काय पाहिलं पुन्हा एकदा पाहूया. तर रिलेशन्समध्ये ऑर्डर्ड पेअर्स पाहिले. द ऑर्डर इन विच द नंबर्स अपेअर इज मोस्ट इम्पॉर्टंट इन ऑर्डर्ड पेअर्स. फर्स्ट कॉम्पोनंट, सेकंड कॉम्पोनंट हे खूप महत्त्वाचं असतं. ऑर्डर्ड पेअर्सच्या इक्वेलिटीवर एक्झाम्पल्स नक्कीच विचारतात. एक आपण एक्झाम्पल इथं पाहिलं, x+3 हा 4ला इक्वल होता, तर 2 हा y-3ला इक्वल होता. त्याच्यावरून आपण एक्सची आणि वायची व्हॅल्यू फाइंड केली. त्याच्यानंतर आपण कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ 2 सेट्स पाहिले, बरोबर. ए आणि बीचं कार्टेशियन प्रोडक्ट कसं आहे ना, 1a 1b 1c, सिमिलरली 2a 2b 2c. तसंच कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ सेट विथ इटसेल्फ सुद्धा असतं, बघितलं आपण. त्याच्यानंतर रिलेशनची डेफिनेशन पाहिली. रिलेशन म्हणजे सुद्धा सेट ऑफ ऑर्डर्ड पेअर्सच असतो, पण त्याच्यामध्ये एक कंडिशन दिलेली असते जी आपल्याला फॉलो करावी लागते. ह्या एक एक्झाम्पल पाहिलं होतं ज्याच्यामध्ये सेट ए दिला होता, सेट बी सुद्धा दिला होता आणि एक अशी x=y अशी एक कंडिशन सुद्धा दिलेली होती, बरोबर. त्याच्यानंतर आपण हे ॲरो डायग्रामचा उपयोग करून सुद्धा हे पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, बायनरी रिलेशन ऑन सेट. कोणतंही रिलेशन असू दे ते कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ सेट विथ इटसेल्फचा सबसेट असतो, हे आपण त्याच्यामध्ये पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण ह्या 2 नोट्स पाहिल्या की सबसेट म्हणजे 2 नंबर ऑफ एलिमेंट्सचं मल्टिप्लिकेशन असतं, तर रिलेशन्स पॉसिबल रिलेशन्स किती असतात, 2m1 × m2 म्हणजे 2 नंबर ऑफ एलिमेंट प्रेझेंट इन सेट ए मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट इन सेट बी. त्याच्यानंतर आपण रेंज, डोमेन अँड कोडोमेनची डेफिनेशन पाहिली आणि काही एक्झाम्पल्स पाहिले. विद्यार्थी मित्र, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.